खूप थंडी बस मध्ये पण एवढी कुडकुडणारी थंडी. हो नाईट ट्रॅव्हल जो करायचा प्लॅन होता ना आमच्या डोक्यात ती खुराफत होती ती आम्ही करतो. काल आणि आज जो समृद्धी महामार्गावरून प्रवास केला खूप मजा आली. खूप ऐकलं होतं समृद्धी महामार्गाबद्दल. 11 झालेले आहेत रात्रीचे. आपण माहूरगडावर जाऊन रेणुका मातेचं दर्शन केलं, आलो, आराम केला, 3-4 तास जेवलो आणि आता आपण चाललेलो आहोत चांदवडच्या दिशेने. ऑलरेडी थंडी कशी थंडी खूप आहे, खूप थंडी आहे आता. ऑलरेडी टू थंडी का सीझन. खूप थंडी आहे. सगळ्यांनी स्वेटर वगैरे घातलेले आहेत आणि मस्त एक आता मधून जाताना एक जंगल लागणार आहे. ते कुठलं जंगल आहे रे? फॉरेस्ट एरिया आहे आणि एकदम भयानक आहे ते. आता जाताना शूट करायला भेटलं तर मी करेन. हां, टायगर ट्रेल, बिबट्या वगैरे पण तिथे फिरतात. सो असं थोडंसं एक्साइटमेंट आहे. हवा पण सुटली आहे मस्त. सो आता निघालो आम्ही. शेवटला उरलं, बाकी सगळे जाऊन बसमध्ये बसले आहेत. सो उद्या आपण चांदवडला जाणार आहोत. आपली बस साई माऊली ट्रॅव्हल्स उभी आहे. सगळेजण बसून घेतले सगळ्यांनी. आता आपण डोकं सोडलं शेवटला. छान वारा आहे, मस्त. हो, मेन या पिकनिकचं एक जे एक्साइटमेंट होती मेन आहे नाईट ट्रॅव्हल. मला आणि निकिताला करायचं. हां, बाकीच्यांचं माहित नाही. आम्हाला हे खूप थंडी बसमध्ये पण एवढी कुडकुडणारी थंडी. हो, नाईट ट्रॅव्हल जो करायचा प्लॅन होता ना आमच्या डोक्यात ती खुराफत होती ती आम्ही करतो. चलो. हॅलो, जसं की तुम्ही बघू शकता की आपण इथे चांदवडला पोहोचलेलो आहोत. हे मंदिर आहे. पूर्ण मंदिराचा हा पूर्ण परिसर आहे. मंदिर इथे आहे. हे जे कळस दिसतंय तिकडे. आपण सकाळी 8 वाजताच इथे चांदवडला पोहोचलो. 8 वाजता आल्यानंतर जे काय फ्रेश वगैरे झालो, रूम घेतलेले, झोपलो जरा. रात्रभर झोप नव्हती झाली आणि त्याच्यानंतर दर्शन घेतलं देवीचं छान असं. असं हे पण जे मंदिर आहे ते सुद्धा रेणुका मातेचंच आहे. आपण आता काल गेलो होतो माहूरला, किनवटला, ते पण रेणुका मातेचंच आहे आणि हे देखील रेणुका मातेचं आहे. सो अशी आख्यायिका आहे याच्या मागे की जमदग्नी ऋषी होते. त्या ऋषींच्या आज्ञेनुसार परशुराम भगवंत होते. त्यांनी आपल्या आईचे जे धड होतं आणि ते शीर, धड आणि शीर हे वेगळं केलं आणि त्याच्यानंतर जो धडाचा भाग होता तो किनवट माहूर जे आपण काल दर्शन घेतलं तिथे पडला आणि शिरेचा जो भाग होता तो इथे चांदवड येथे पडला. म्हणून हे 2 भाग असे पडले, शीर आणि धड. त्याच्यामुळे 2 देवी म्हणजे 2 ठिकाणी रेणुका मातेचं मंदिर आहे. आणि असं म्हणतात की हे 1740 मध्ये अहिल्यादेवी होळकर होत्या. त्यांनी या मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार केला आणि असं म्हणतात की त्या प्रमुख मुख्य उपासक देखील होत्या मातेच्या. सो त्या नेहमी मातेच्या दर्शनाला यायच्या आणि त्याच्यामुळे जे काही आता देखभाल होते मंदिराची ते होळकर ट्रस्ट मार्फतच होते असं एक सगळी माहिती आहे या मंदिराच्या मागे. आणि छान मंदिर आहे. खालीच आहे, काही जास्त चढायला वगैरे लागत नाही. एंट्री केली की लगेच मंदिर आहे. जास्त गर्दी पण नसते खूप मंदिरात. छान असं दर्शन होतं. देवीची छान मूर्ती आहे. परिसर पण खूप छान आहे. बसायला खूप जागा केलेली आहे त्यांनी. वॉशरूम आहे, छान आहे आणि थंडी आहे. मागे डोंगर आहे. कधी आलात तर नक्की या रेणुका मातेच्या दर्शनाला.
आता आपण रूम हे मागेच आहेत. हे जे रूम बघताय हे संस्थानाचे रूम आहेत. सो इथेच थांबलेलो आम्ही जवळच आणि रेस्ट वगैरे केला आणि आता आपण निघतोय मुंबईला. आणि रस्त्यातच कुठेतरी जेवण असेल तिथे मस्त जेवू आणि बॅक टू मुंबई. 2 दिवसाचा मस्त जो प्रवास होता थंडीचा मेन तो खूप छान झाला. छान थंडी अनुभवली. समृद्धी महामार्ग कसा आहे तो पहिल्यांदा बघितला. खूप छान वाटलं आणि आता मुंबईला चाललोय आपण. हाय, तर आपण आता खायला आलेलो आहे. मामा आता आपण नंतर खाऊन झालं भेटूया. सो आता आपण मस्त सगळ्यांचाच फोटो काढणार आहोत आणि घरी निघणार आहोत. आता आपण जाताना नेहमीचा आपला जो नाशिक रोड आहे मुंबई आग्रा महामार्ग तिथून जाणार आहोत. आणि मस्त काल आणि आज जो समृद्धी महामार्गावरून प्रवास केला खूप मजा आली. खूप ऐकलं होतं समृद्धी महामार्गाबद्दल. सो समृद्धी महामार्गाबद्दल माहिती सांगायची झाली तर आपला मुंबईपासून जर येतोय तो इगतपुरीपासून सुरू होतो तो नागपूरला संपतो. टोटल आय थिंक 600+ किलोमीटर हा रोड आहे. आणि त्याच्यानंतर कसं आहे एक 50 किलोमीटर नंतर किंवा 1 तासाने हॉल्ट आहे. तुम्ही वॉशरूमला थांबू शकता किंवा चहा वगैरे पिण्यासाठी किंवा पेट्रोल डिझेल भरण्यासाठी हॉल्ट आहे. त्याच्यामध्ये अजिबात काही समृद्धी महामार्गावरती हॉल्ट नाही आहे. 50 किलोमीटरच्या मध्ये अंतरावर किंवा 1 किंवा त्याच्यापेक्षा जास्त तासामध्ये काही हॉल्ट नाही आहे. तुम्हाला कंटिन्यू गाडी चालवायचीच आहे त्या रोडवरती. आणि रोडवरती थांबणं, गाडी थांबवणं, गाडीतून उतरणं पण अलाउड नाही आहे. फाईन लागू शकतो. सो फक्त एकच ड्रॉबॅक आहे जे आपण ऐकले नेहमी की भुरळ घालणारा हा रोड आहे. फक्त झोपेवर नियंत्रण आणि स्पीडवर ताबा एवढं असेल तर समृद्धी महामार्ग खरंच खूप छान आहे. आपला टाईम आहे त्याच्यामुळे खूप वाचतो. आणि फक्त एवढंच आहे की आपल्याला आजूबाजूला पूर्ण जेवढा तास प्रवास आहे तो तेवढा तास आपल्याला सेम एकच रस्ता दिसतो. त्याच्यामुळे तो थोडासा कंटाळवाणा वाटतो, थोडासा टीडियस वाटतो. पण चांगला रोड बनवला आहे. बरेच तास वाचतात जाण्या येण्याचे. सो फक्त स्पीडचा ताबा आणि झोपेला नियंत्रण केलं तर खूप छान आहे समृद्धी महामार्ग. प्रत्येकाने जर कधी ह्या साईडला नागपूरला जायचं झालं तर नक्की समृद्धी महामार्गावरून जा आणि शक्यतो रात्रीचा प्रवास करा. खूप मजा येते. आणि हां, जे टोल कट होतो ती पण सिस्टीम चांगली आहे. तुम्ही जसं समृद्धी महामार्गावरती एंट्री करता तेव्हा तिथे तुमचं व्हेकलचं रजिस्ट्रेशन होतं आणि जिथे तुम्ही एक्झिट करता ज्या पॉईंटला तिथे तुमचा टोल कट होतो. तर काल आम्ही शुक्रवारी आम्ही इगतपुरीवरून एंट्री केली तर तिथे आमचं बसचं रजिस्ट्रेशन झालं आणि आम्ही माहूरच्या नांदेडच्या इथे अलीकडे समृद्धी महामार्ग एक्झिट केला. सो तिथे आमचा टोल कट झाला. सो ही सिस्टीम चांगली आहे. आपल्याला कुठे थांबावं लागत नाही. टोल भरण्यासाठी लांबच्या लांब रांगा नाही आहेत. सो हे एक चांगलं सिस्टीम आहे. हाय, तर आपण आता म्हणजे जेवण झालं आमचं. तर आता आपण सगळे जेवण झालं. आता आपण घरी चाललो. ते आमची आणि हा अथर्व. हॅलो गाईज, आणि मी आईस्क्रीम खातोय. सगळ्यांनी आईस्क्रीम पार्टी केली आज. हे माझे मम्मी पप्पा आणि हे माझे बाबा. तर आपण आता घरी चाललोय सगळं जेवण देऊन. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर कॉमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. बाय.